बीडमध्ये धनगर समाजाचं आंदोलन होत आहे। धनगर समाजाची एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी आहे। तर बीडमध्ये धनगर समाजाने देखील आंदोलन केले। धनगर समाजाचा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली। धनगर समाजाची एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी ही थेट दृश्य बीडमध्ये धनगर समाजाने मोर्चा काढलेला आहे। एसटीतून आरक्षण द्या अशी मागणी धनगर समाजाने केली आहे। तर बीडमध्ये धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे। एसटीतून आरक्षण देण्याची मागणी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि धनगर समाजाने या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी धनगर समाजाने केली आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अशोक यांच्याकडे। अशोक, धनगर समाजाने पुन्हा एकदा या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे, काय त्यांचं म्हणणं? नक्कीच निखिला, आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या मागणीनंतर बंजारा समाज एसटीतील आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरला होता आणि आता बीडमध्ये जर पाहिलं तर धनगर समाज जो आहे तो आक्रमक झालाय। मोठ्या संख्येने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुंबरान आंदोलन सुरू आहे। माझ्यासोबत जे आंदोलक आहेत धनगर समाजाचे ते आहेत। काय सांगाल, प्रमुख काय तुमच्या मागण्या आहेत आणि आज तुम्ही इथे आंदोलन करताय? गेल्या अनेक वर्षापासून तेच आम्ही सातत्याने सांगतोय आपल्या माध्यमातून की धनगर समाज एसटीचं आरक्षण जे आहे ते ह्या सरकारने तात्काळ लागू करण्यात यावं। कारण अनेकदा हा धनगर समाज लाखो करोडच्या संख्येने रस्त्यावर उतरून आपल्या हक्काच्या आरक्षणाची मागणी करण्यासाठी वारंवार या सरकारला जागा करण्यासाठी, या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आरक्षणाच्या माध्यमातून आज सर्व बीड जिल्ह्यातील धनगर समाज बांधव या सरकारचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत। नक्कीच आपल्यासोबत हे आंदोलक होते आणि आता जर इथं पाहिलं आपण तर हे सुंबरान आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येने धनगर बांधव जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि आंदोलन करतायत। सरकारकडे त्यांची एकच प्रमुख मागणी आहे, ती म्हणजे धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा आणि यासाठी सध्या इथं आंदोलन सुरू आहे। याचं हे जे आंदोलन सुरू आहे हे मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपात महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात येईल असं देखील या ठिकाणी आंदोलकांकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि आमचं मूळ आरक्षण हे एसटी मध्ये आहे आणि त्याची अंमलबजावणी करावी ही प्रमुख मागणी घेऊन आज धनगर बांधव जे आहेत ते बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आल्याचं पाहायला मिळतं। धन्यवाद अशोक, माहितीबद्दल।